नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण चण्याची डाळ आणि तांदूळ यापासून मस्त टेस्टी असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतली, यामध्ये 1 कप तांदूळ घालायचे। यानंतर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा। 2 ते 3 वेळा इथे मी डाळ तांदूळ धुवून घेतलं। यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आणि हे आता कमीत कमी 4 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवलं आणि सकाळी यापासून नाश्ता बनवला तरी चालेल। इथे मी आता हे रात्रभर भिजत घालून ठेवते। तर इथे आता हे पहा छान असं भिजलं गेलंय, डाळ सुद्धा सॉफ्ट झाले। आता याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ तांदूळ आपण वाटून घेणार आहोत। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। याच्यातलं सगळं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। अर्धं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे, अर्धा इंच आलं घातलं। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्या। आता यामध्ये 1 चमचा मी साखर घातली आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे किंवा चवीप्रमाणे मीठ घाला। यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे। इथे आता मी 1.5 चमचा लिंबाचा रस घातला आहे आणि अर्धा कप इथे मी दही घातलं आहे। तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर 3 चमचे इथे लिंबाचा रस तुम्ही घालू शकता, पण दह्यामुळे सॉफ्टनेस येतो रेसिपीला। अगदी चिमूटभर इथे हळद घालायची आहे आणि आता हे आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। वाटताना लागलं तर अगदी कमीत कमी पाणी इथे घालायचं आहे। तर हे पहा असं आपल्याला हवं आहे, हे यापेक्षा पातळ करायचं नाही आहे। आता इथे मी एक केक टीन घेतलाय, याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर आज आपण डाळ तांदळापासून ढोकळा बनवतोय। तुमच्याकडे जर एखादी मोठी प्लेट असेल किंवा सपाट बेसचा डबा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा शिजवू शकता। आता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली आहे आणि यामध्ये असा एक स्टँड उलटा करून ठेवला आहे। असा स्टँड नसेल तर तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटी उलटी करून ठेवली तरी चालेल। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे असंच पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवूया। पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथे जे आपलं ढोकळ्याचं मिश्रण तयार आहे तर हे मी 2 भागामध्ये आता डिवाइड करते। मी सगळ्या पिठाचा आता ढोकळा बनवणार नाही आहे, म्हणून मी हे अर्धं याच्यातलं आता वापरणार आहे। अर्धं मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। आता हे मी अर्धं जे पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते। तुम्ही जर सगळ्या पिठाचा एकत्र ढोकळा बनवणार असाल तर अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला। बेकिंग सोडा तुम्हाला जर घालायचा नसेल तर तुम्ही 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट सुद्धा घालू शकता। बेकिंग सोडा घातल्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला केकच्या टीनमध्ये घालायचं आहे। आता हा ढोकळा आपण वाफवण्यासाठी ठेवूया। हे पाणी सुद्धा गरम झालं आहे, यामध्ये हा केक टीन ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे आता साधारण 10 मिनिटं झाली आहेत। आपण ढोकळा शिजलाय का पाहूया। वरून ढोकळा ड्राय झालाय पूर्ण। तर इथे आता सुरी इन्सर्ट करून पाहूया। सुरी अशी क्लीन आली आहे, म्हणजे ढोकळा आतपर्यंत छान शिजलाय। गॅस बंद करायचा आहे आणि ढोकळा आता आपण पूर्ण थंड करून घेऊया। ढोकळा थंड होतोय तोपर्यंत ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे, यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे।
तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली, यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घातल्या. हिरवी मिरची तेलावरती थोडीशी परतून घ्यायची आहे. यानंतर इथे पाव चमचा हिंग घातला. लगेच यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. पाण्याला उकळी काढायची आहे. या पाण्यातच मी पाव चमचा मीठ घातलं आणि अर्धा चमचा साखर घातली. पाणी उकळून घेऊया म्हणजे साखर विरघळेल. तर इथे आता साखर विरघळली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. म्हणजे आपलं जे ही फोडणी आहे ती मस्त आंबट गोड अशी तयार होईल. फोडणी तयार आहे. ढोकळासुद्धा इथे थंड झाला आहे. तर आता आपण ढोकळा काढून घेऊया. आधी याच्या कडा सोडून घ्यायच्या. अगदी सहज हा ढोकळा असा निघून येतो. पाहू शकता ढोकळ्याला किती मस्त जाळी आले. हलका फुलका असा ढोकळा तयार झाला आहे. काढल्यानंतर असा हा उलटाच ठेवायचा आहे आणि याच्यावरती फोडणी घालायची आहे. पण तयार केलेली फोडणी याच्यावरती घालायची आहे. फोडणी घातल्यानंतर 5 मिनटं ढोकळा असाच ठेवायचा आहे आणि 5 मिनटानंतर कट करायचा आहे. म्हणजे ही फोडणी छान आतपर्यंत मुरते आणि ढोकळा आतपर्यंत छान सॉफ्ट होतो. ड्राय होत नाही. खाताना ड्राय लागणार नाही आपल्याला. ढोकळा आता कट करून घेऊया. तर पाहतानाच तुम्हाला कळत असेल की हा किती सॉफ्ट झाला आहे. डाळ तांदूळ रात्री भिजत घातलं तर सकाळी तुम्ही झटपट हा नाश्ता तयार करू शकता. पाहू शकता अगदी स्पॉन्जी झाला आहे आणि मस्त अशी जाळी आली ढोकळ्याला. ढोकळा तयार आहे. आता ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी तयार करूया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे मी पुदिना घेतला आहे. हिरव्या मिरच्या घालायच्या जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात. यानंतर थोडंसं आलं घातलं. इथे आता ढोकळ्याचा एक तुकडा घातला आहे मी. यामुळे आपल्या चटणीला घट्टपणा यायला मदत होईल. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यानंतर आंबटपणासाठी इथे 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे चटणीला. काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे मी काढून घेतलं आहे. तरी मस्त हिरवीगार अशी आपली चटणी ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी तयार आहे. इथे ढोकळ्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे. तर आपला ढोकळा आणि ही आपण जी चटणी बनवली ती त्याबरोबरच इथे मी टोमॅटो केचप सर्व केला आहे. तुम्ही गोड चटणी सर्व करू शकता. तर मस्त असा आपला हलका फुलका जाळीदार ढोकळा तयार आहे. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पाहू शकता किती मस्त जाळी आली ढोकळ्याला. अगदी मार्केटसारखा ढोकळा तयार होतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.